मंगळवार दिनांक 30 जुलै 2024. फॉलन सिनेमा बघितला. छान आहे, वेगळंच स्टोरी आहे. पण थोडक्यात आपण आपल्या या नवीन युगातल्या याच्यात जर विचार केला तर जसं आपण म्हणतो की देव आहे किंवा कोणीतरी एक जी शक्ती आहे जी आपल्याला कंट्रोल करते, तर तशीच एक वाईट पण शक्ती आहे आणि ती कधीच नष्ट होत नाही. ती कशी तरी करून आपला म्हणजे आपण त्याला कितीही नष्ट करायचा जरी प्रयत्न केला तरी ती कुठून तरी आपला शिरकाव किंवा अस्तित्व राखून ठेवते आणि ती जगात म्हणजे चांगल्याबरोबर वाईट असतंच हे त्याच्यातनं दाखवलंय थोडक्यात. तर एक पोलीस ऑफिसर असतो आणि एका केसची छानबीन तो करत असतो. तर ते छानबीन करत असताना त्याला असं काहीतरी क्लूज मिळतात की एक पोलीस म्हणजे आधी त्याला एक फोन येतो की बुवा अशा अशा माणसाचा मर्डर झालेला आहे. तर म्हणजे निनावी असा फोन. तर मग हे त्यांची टीम तिथे जाते आणि बघते तर म्हणजे त्या माणसाचं टबमध्ये मेलेला असतो तो आणि असे हे असतात सगळे की ज्या खुनी आहे त्यांनी तिथे बसून म्हणजे तो रात्रभर त्याच्याच बरोबर राहिलाय आणि सकाळी उठून त्यांनी ब्रेकफास्ट केलाय तिथे आणि गेलाय आणि त्याच्याजवळ एक म्हणजे एक सिरिंज पण पडलेली असते आणि छातीवर अशा खुणा पण असतात. तर त्याला एक पॉयझन देऊन मारलेलं असतं. पण हा इन्सिडेंट व्हायच्या आधी एक खुन्याला त्यांनी पकडलेलं असतं आणि त्याला डेथ दिलेली असते. तर सगळे ऑफिसर्स म्हणजे बसलेले असतात. तर त्यांनी शेवटची मागणी केलेली असते. त्या खुन्यानी शेवटची विचारतो आपण ना काय तुमची इच्छा. तर त्यांनी म्हटलं असतं की मला ह्या ऑफिसरशी बोलायचंय आणि तो त्याच्याशी बोलतो आणि त्याच्याशी हात मिळवतो आणि काही नाही आणि मग दाखवलंय की त्याला विषारी वायू देऊन त्यांनी म्हटलं असेल त्याला मारू म्हणजे मरतो तो शेवटी. आणि ते मरताना तो काहीतरी आधी विचारतो त्याला की भेटतो तेव्हा की तुला रिडल्स आवडतात का किंवा तू रिडल सॉल्व्ह करू शकतो का, मी तुला एक रिडल विचारतो असं तो विचारतो की एक कोणीतरी लॉयडा आणि सिनेन असे दोन नावं असतात की या दोघांमध्ये इतकी गॅप का आहे, व्हाय देर इज अ गॅप किंवा डिफरन्स. आणि नंतर मग तो म्हणजे मरतो. तर हे जेव्हा यांना ती डेड बॉडी मिळते तर तेव्हा भिंतीवर हे लिहिलेलं असतं की लॉईड आणि तो सिंध. तर मग तो सर्च करतो पोलीस ऑफिसर की हे कोण आहे काय आहे. तर तो जो सिनियर जे गॉग असतो आणि लॉईड असतो तर लॉईड पोलीस ऑफिसर असतो आणि तो पण असंच इन्व्हेस्टिगेट करत असतो मर्डरच्या असे 1, 2, 3 गुन्हे. पण नंतर त्याच्यावरच ते येतं की ह्यानीच केलेत ते तिन्ही खून आणि तो मग स्वतःला गोळी मारून घेतो. तर अशी ती केस असते. तर मग तो शोध घेतो तर मग त्याला कळतं की त्याची एक मुलगी आहे तिथे राहते. मग तो तिच्या घरी जातो. तर त्याची मुलगी असं म्हणते की तुम्ही याच्यापासून लांबच राहा. म्हणजे न जाणून घेतलेलंच बरं आहे. कारण ज्याला हे कळलंय किंवा जाणून घेतलंय त्याच्याबरोबर काही चांगलं झालेलं नाहीये, वाईटच झालेलं आहे. आणि जसं जसं हा त्या शोधाच्या मागे किंवा ती जी फाईल बंद झालेली असते त्या आधीच्या पोलीस ऑफिसरची, तसं तसं त्याच्यावर नजर ठेवणारे लोक किंवा त्याला असं धक्का देऊन जाणारे असे भरपूर लोक असतात. आणि त्याला असं म्हणजे हे आणि त्याचा एक भाऊ असतो आणि त्याचा एक मुलगा असतो, त्यांच्याबरोबर तो राहत असतो. तर त्याला हे जाणवतं की आपला भाऊ मध्येच विचित्रासारखा वागतोय किंवा मुलगा त्याचा विचित्रासारखा वागतोय आणि तो जो हे असतो दुष्ट माणूस म्हणजे किंवा आत्मा ज्याला आपण म्हणतो दुष्टात्मा, तर ती म्हणे एकदा समजा आता एखाद्यामध्ये दुष्टात्मा आहे तर त्याला जर आपण मारून टाकलं तर ती दुसऱ्याचं म्हणजे जर हा ज्याला टच केलंय त्याच्या आत जाते. म्हणजे ती आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करायला बघत असते आणि जर नाही जाऊ शकली तरी ती
कितीतरी अंतरावरून इतक्या वेळाच्या आत जाऊ शकते दुसऱ्या शरीरात वगैरे, असं काहीतरी असतं ते प्रकार. मग म्हणजे हा जेव्हा शोध घेतो आणि असं कळतं, तेव्हा मग ती जी मुलगी असते त्याची, त्या पोलीस ऑफिसरची, ती युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत असते. मग ती सांगते की हो, तू बरोबर म्हणतोयस आणि बरोबर मार्गावर चाललाय. तर आता जसं जसं हा जवळ पोचत जातो, तर इकडे पण अजून एक मर्डर होतो सेम त्याच टाईपचा, आणि त्याच्या पुढचा काहीतरी क्लू लिहिलेला असतो, त्याच्या पुढची अक्षरं लिहिलेली असतात. तर म्हणजे असं की थोडक्यात तो रिडील ते तुम्ही शोधा. तर असं करत 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 त्याला एक अजून लक्षात येतं की हा जो पोलीस ऑफिसर आधी मेला असतो, ज्याची फाईल बंद केलेली असते, तो एका दूर जंगलामध्ये गेला असतो जिथे कोणी राहत नसतं, आणि त्याचं तिथे ते घर असतं, आणि त्या घरात तो गेला असतो. तर हा पण तिथे पोचतो. तिथे पण त्याला असंच काही काही लिहिलेलं असतं दिसतं. मग तो परत त्या गोष्टींचा अर्थ विचारतो त्याच्या मुलीला वगैरे. म्हणजे हे असं सगळं चालू असतं, शोध आणि त्याला येणारे विचित्र अनुभव. एक दिवस मग तो असाच येतो घरी ऑफिसमधून, तर त्याचा भाऊ मेलेला असतो आणि जवळ सिरिंज पडलेली असते. मग हा त्या छोट्या मुलाला म्हणतो की चल पटापट कपडे भर, आपल्याला निघायचंय. आणि पोलीस त्याच्या डिपार्टमेंटमध्ये पण सगळे त्याला म्हणजे म्हणत असतात की आता हळूहळू तुझेच फिंगरप्रिंट्स जागोजागी मिळायला लागलेत, म्हणजे हळूहळू हे जे मर्डर झाले आहेत एक दोन आपण आता इन्व्हेस्टिगेट करतोय, त्यांच्यात तुझाच इन्व्हॉल्वमेंट दिसायला लागलाय. म्हणजे जसं पहिला केस ज्यांनी सुसाईड करून घेतलं गोळी, त्याच दिशेने हे चाललेलं आहे. तर रस्त्यातही त्याला मग असे अटॅक करणारे पुष्कळ भेटतात, त्यांच्याबरोबर तो मारामारी करतो. मग याला मारतो तर तो नेमका टीचर निघतो, म्हणजे जो अटॅक करतो त्याच्यावर गन, तर त्याच्या गनमध्ये गोळीच नसते आणि तो टीचर आहे असं कळतं. तर तेव्हाही मग हल्ला होतो की अरे ह्या पोलिसनी याला मारलं वगैरे असं. आणि जेव्हा तो मरतो त्याच्यानंतर त्याचा आत्मा एका मुलीमध्ये जातो. म्हणजे असं दाखवलंय की मग ते लोक असे त्याला वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर करत असतात, अननोन फोन येणं किंवा असा त्रास देणं वगैरे. तर हा मग ते सगळं म्हणजे ठरवतो की शेवटी आता आपण निघून जायचं, काही सांगायचं नाही. मग तो पोलीस डिपार्टमेंटला पण काही सांगत नाही. पण ऑन द वे असताना त्याचे एक दोन कलिग असतात तिथे, ज्यांच्याशी त्याचं चांगलं जमत असते. तर त्यातला जो अगदी जवळचा कलिग असतो जॉर्ज, त्याला तो सांगतो की मी असं असं चाललोय. आणि मग तो तिथे पोचतो आणि त्याला माहिती असतं की आता ही जी दुष्टात्मा आहे ती आपला पाठलाग काही सोडणार नाही, त्याच्यामुळे आपला पाठलाग होणारच आहे आणि इथे येईल आपल्याला शोधत शोधत ती आत्मा. म्हणून त्यांनी फक्त त्या मुलाला, म्हणजे भावाच्या मुलाला, त्या युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरकडे सोडलं असतं की बघ तू आता हिची काळजी घे, मी येऊ न येऊ तर आता तू ह्याला बघ. आणि त्याप्रमाणे मग थोड्या वेळाने कार येऊन थांबते आणि त्याच्यातनं त्याचा जो मित्र असतो पोलीस ऑफिसर, तो आणि त्याचा सिनियर बॉस ते उतरतात. आणि ते म्हणतात की का तू इकडे आलाय, चल म्हणे तू म्हणजे आमच्या बरोबर चल आणि सरेंडर हो काय. तर तो म्हणतो नाही नाही, मी आता इथे म्हणजे तुम्ही लोक होते का, म्हणजे जे मला हे करत होते, कारण तुम्हीच मला म्हणत होते एक आपल्या डिपार्टमेंटचा माणूस आहे पोलीस ऑफिस की जो सगळं हे करतोय वगैरे, त्याला शोधून काढ वगैरे असं. आणि मग तो सिनियर ऑफिसर त्याच्या मित्राला, त्या जॉर्जला म्हणतो की मार याला. तर तो त्याला न मारता एकदम गन उचलून आपल्या बॉसलाच मारून टाकतो. म्हणजे ऍक्च्युली त्याचा जो मित्र असतो जॉर्ज, तोच दुष्टात्मा असतो. हा म्हणतो अरे तू हे केलं. मग तो म्हणतो अच्छा तू आहेस होय. मग तो हसायला लागतो आणि असं गाणं म्हणायला लागतो. तर ती जी दुष्टात्मा ज्याच्यामध्ये जायची ना, तर ते असे पोएटिक लँग्वेजमध्ये गाण्याच्या रूपामध्ये असे डायलॉग मारायचे किंवा बोलायचे किंवा असे काहीतरी रिडल टाईपचं हे करायचे. तर तो म्हणाला हो तू आहे. मग त्या दोघांचं बराच वेळ लपाछपी चकमक चालते. पण अल्टिमेटली, आणि तो म्हणाला मी तुला आणि मग त्याला, पण त्या याच्यामध्ये मग तो त्याला मारतो गोळी. पण तो म्हणतो मी तुला मरू देणार नाही, कारण मेला तू
की तुझी आत्मा माझ्यामध्ये येणार आणि मला नको आहे ते, तर मी स्वतःला पण मारून घेणार आहे, कारण इथे आपण दोघंच आहोत, कोणीच नाहीये. आणि आता ती आत्मा, दुष्टात्मा कुठंही बाहेर जायला नको, म्हणजे तिचा आता इथल्या इथेच खात्मा व्हायला पाहिजे. आणि मग थोड्या वेळाने तो एक अशी पॉइझनस सिगार पितो आणि त्याच्यापासून बऱ्याच दूर अंतरावर जाऊन मरतो. पण हेच सगळं दाखवलं, म्हणजे त्यांनी शेवटी ते सॅक्रिफाईसच केलेलं असतं एक प्रकारे, की दुष्टात्मा आता पसरू नये आसपासच्या लोकांमध्ये किंवा काय. पण दाखवलंय की कुठून तरी एकदम एक मोठी कॅट, एक टॉम कॅट येते आणि ती त्याच्या प्रेताभोवती गोल फिरून आणि जाते निघून. म्हणजे शेवटी कसंही करून ती आत्मा आपल्या लोकांमध्ये वावरतेच. तर हे त्याच्यातनं त्यांनी दाखवलंय. आणि हे सगळं म्हणे म्हणजे जे काही काही लाईन्स आहेत त्या आणि काही त्यांचे रिडल्स होते ते सगळे बायबलमध्ये आहे म्हणे त्यांचा उल्लेख वगैरे असं. तर त्याचा रेफरन्स घेऊन ते घेतलेलं आहे. ओव्हरऑल ठीक आहे.